मी श्रद्धा गणेश शिंगळे. मी पिंपरीमाळी येथे राहते. मी इयत्ता 7वीमध्ये जवाहर नवोदय विद्यालय शेगावमध्ये शिकते. माझा नवोदयचा पहिला प्रवास. जेव्हा मी तिथे माझ्या पेपरच्या वेळेस पेपर करताना थोडं सोपा वाटायचा, पण अशी धाकधूक व्हायची की एवढं 2 वर्ष जो अभ्यास केलेला आहे, जर तो 2 घंट्यात आपला वाया गेला तर. पेपर तो मी सोडवला. पेपर नंतर वाटलं काही नाही, पण जेव्हा रिझल्ट आला तेव्हा रिझल्ट कळाला नाही. त्याच्या अगोदरच्या दिवशी धाकधूक व्हायची की रिझल्ट कसा येईल, काय येईल, कारण 2 वर्षाचा हा प्रवास आपल्याला खूप पैसे लागले हे वगैरे. या या इच्छेने मी खूप अशी उत्सुक झाली की मला किती मार्क्स पडले वगैरे. तर ज्या दिवशी रिझल्ट लागला मी एवढी म्हणजे खूप खुश झाली, कारण मला 95 पडले होते आणि तेव्हाच्या पेपरमध्ये जास्त मार्क्स होते. आम्ही जेव्हा नवोदयच्या शाळेत गेलो तेव्हा आम्हाला पहिल्यांदा MP हॉलमध्ये बसवलं गेलं. तिथे आम्हाला आमच्या हाऊस मास्टर, असोशियल हाऊस मास्टर, क्लास टीचर यांच्याशी भेट दाखवली. नंतर आम्हाला आमचे हाऊस सांगितले. तिथे चार हाऊस असतात: अरावली, निलगिरी, शिवालिक, उदयगिरी. त्यापैकी मला निलगिरी हाऊस मिळालेला होता. हाऊस सांगितल्यानंतर आम्हाला क्लास सांगितले. तिथे A आणि B हे 2 सेक्शन होते. B सेक्शनमधील मला A सेक्शन मिळाले. त्यानंतर आम्हाला हॉस्टेल साईडने बोलवलं. हॉस्टेल साईडला आम्हाला सामान वगैरे दिलं. सामान आम्हाला मिळाली गादी, मच्छरदाणी, बेडशीट, शूज, स्कूल ड्रेस, हाऊस टी शर्ट, ट्रॅक सूट असे खूप सारे आम्हाला सामान मिळाले. त्याच्यानंतर आम्हाला आमच्या हाऊसमध्ये मम्मीसोबत पाठवलं गेलं. तिथे आम्हाला बेड वगैरे मम्मीने लावून दिले. जेव्हा पॅरेंट्स जात होते तेव्हा थोडंसं धाकधूक होत होती किंवा आपण राहू की आपल्याला कसं करमेल वगैरे. पण मग पॅरेंट्स गेल्यानंतर अगोदर ते रडू येत होतं, करमत नव्हतं अगोदर. पण मग नंतर 1 आठवडा, 2 आठवडा, तिथे आम्हाला पहिल्यांदा 1 आठवड्याने पॅरेंट्स आलेले चालत होते. 1 आठवड्यात पॅरेंट्स यायचे, काही सांगायचे, बोलायचे, चांगलं वाटायचं. परत रडायचं, परत पॅरेंट्स यायचे. मग अशी सवय झाली. नंतर आम्हाला 1 महिन्यानंतर पॅरेंट्स बोलवायला चालत होते. मग 1 महिना, 2 महिने असे मग मित्रमैत्रिणी झाल्या. मग क्लासमध्ये सगळं कळायला लागलं. अगोदर आपल्याला अभ्यास आला नाही तरीसुद्धा आपल्याला करमत नाही, रडू येते. मला अगोदर असं वाटायचं मी राहू शकते. मी राहिली, पण मला रडू पण नाही आलं. पण मग मला अभ्यास अवघड गेला. म्हणजे मला इंग्लिश येत नव्हती, म्हणून मला रडू यायचं. मला पॅरेंट्सचं काय नव्हतं वाटत, कारण अगोदर मी बाहेरगावी राहिलेली होती. नंतर असा आमचा प्रवास होता. आम्हाला तिथे ॲल्युमिनियम मीट असे वेगवेगळे सगळे सण तिथे साजरे व्हायचे. तिथला आमचा सगळ्यात पहिला सण म्हणजे रक्षाबंधन. रक्षाबंधनमध्ये आम्हाला आमच्या क्लासमधल्या सगळ्या मुलांना राखी बांधायची होती. आम्ही बांधलीसुद्धा. तिथे आम्हाला 11वीतल्या मुलांनी असे नाटक वगैरे करून दाखवले. तेव्हापासून आता हळूहळू आम्हाला करमायला लागलं. दिवाळीच्या सुट्टीत घरी आलं की सुद्धा चांगलं आवडायचं. पण मग दिवाळीच्या सुट्टीत असं माझं वेस्टच गेलं. म्हणजे कसं, आता सुट्ट्या लागल्या की आपण पुरा धिंगामस्तीच करतो. किंवा आता अभ्यास देतात तेच तिथले, पण मग आपण अभ्यास करतो ते पण 5 दिवसात पूर्ण कंप्लीट करतो. मग नंतर धिंगामस्ती करतो. पण जिथे आपल्याला जो सब्जेक्ट हार्ड जातो वगैरे काही, आपण तसं काही करत नाही. माझी दिवाळी तर अशीच मजामध्ये गेली. नंतर मी जेव्हा दिवाळीच्या सुट्टीनंतर तिथे गेले तर मला इंग्लिश थोडंसं अवघड गेलं. अगोदर पण जात होतं तिथे, पण मी दिवाळीत काही सराव नव्हता केला, त्याच्यामुळे आणखीन इंग्लिश अवघड गेली. इंग्लिशमुळे सायन्ससुद्धा अवघड गेलं. मग इंग्लिश सायन्स हार्ड गेलं, याच्यामुळे आणखीन घरची आठवण यायला लागली. तिथे आमची ॲल्युमिनियम मीटमध्ये तिथे आमच्या शाळेतून जे पासआउट झालेले येतं, जे पोलीस, डॉक्टर, IPS वगैरे मोठे पद जे झालेले येतं ते येतात. ते त्यांचा अनुभव सांगतात आणि ते सांगतात की आम्हाला नवोदयमुळे एवढं काही भेटलं की ते आपल्याला बाहेर कुठंच अशी सुविधा मिळू नाही शकत. आणि एका सरांनी सांगितलेलं मला खूप आवडलं की त्या सरांनी सांगितलेलं होतं की आपल्या नवोदयमध्ये जे मिळतं ते बाहेरगावी कुठंच मिळत नाही. कारण आपल्या इथे
व्यवस्थित 5 वाजता उठावं, 5:30ला ग्राउंडवर जाणं, 6 सव्वा 6पर्यंत पी-टी, त्याच्यानंतर चहा मिळतो, त्याच्यानंतर स्कूल टाईम, असं वेळेवर पूर्ण वेळेवर असतं. 9 वाजता नाश्ता, बरोबर लगेच 1:30 वाजता जेवण, असं व्यवस्थित टाईम टू टाईम बाहेर कुठंच मिळत नाही. आणि इथे नवोदयमध्ये जे आपण मित्रमैत्रिणीसोबत राहतो, एकमेकांची काळजी घेतो, की आपले पॅरेंट्स नाही आहे इथे, आपल्याला याचीच काळजी घेणं आहे, हा आपलीच काळजी घेणार आहे, याच्यानुसार आपण त्यासोबत चांगलं वागतो. आणि बाहेर तसं नाही आहे. सरांनी आम्हाला खूप स्पष्टमध्ये ते समजून सांगितलेलं. खूप स्पष्टमध्ये सरांनी आम्हाला सांगितलं. तिथे आमचे खूप सारे कार्यक्रम झालेत. तिथे होळी या सणाला मला असं वाटायचं की अगोदर माझे कोणीच फ्रेंड नाही झाले, मग होळी खेळताना कायच मज्जा येणार आहे. पण मग तिथं गेल्यावर सगळे असे एकूण सगळे एवढे सोबत खेळत होते ना. तिथे आमचे सर लोक आमच्यासोबत एवढे चांगले राहतात की ना, आम्हाला असं वाटते की ना आपण मम्मी पप्पासोबतच थोडाफार त्यांचा अनुभव येऊन जातो. तिथे शिकवणं पण खूप छान आहे. टीचर लोक असे पुरं मेन पॉईंट्स असं जे आपल्याला आलं नाही ते व्यवस्थित समजून सांगतात. आणि नवोदयमध्ये तर जे शिक्षक लोक आहेत ते क्लासमध्ये फोन आणतात, पण मग जर त्यांना फोन आला वगैरे तर ते कट करतात. आणि जर जास्तच वेळ आला तरी उचलतात आणि बाहेर जाऊन हे करतात. आणि ते सुद्धा 5 मिनिट. त्यांना असं वाटतं की ना आपल्यामुळे मुलांना डिस्टर्ब होऊ नये, त्यांना सगळं कळालं पाहिजे, किंवा डिस्टर्ब झालं की ना हा मुद्दा सुटून जाईल, तो मुद्दा सुटून जाईल यामुळे. आणि तिथले आमचे एक सर आहेत, सरांनी आम्हाला पूर्ण वागणूक सांगितलेली आहे. वैष्णव सर, ते सर आम्हाला असे सांगायचे की ना असं वागायचं, किंवा त्यातून आम्हाला ते सर गोष्टी सांगितल्यामुळे आम्हाला अनुभव यायचा की ना. आता एखाद्या वेळेस ते अशी गोष्टी सांगायची की ना आम्ही एवढं इमोशनल व्हायचो की ना आम्हाला आमच्या पॅरेंट्सबद्दल सगळं कळायचं. तिथे आम्हाला काउन्सिलर मॅडमसुद्धा असतात. त्या आपल्या ज्या सिक्रेट्स प्रॉब्लेम्स वगैरे काही असतात, किंवा भांडण वगैरे झाले ते तर आपण कोणाला सांगू नाही शकत मम्मी पप्पाशिवाय. पण मग तिथं आपण त्या काउन्सिलर मॅडमला सांगितलं की त्या असं कोणाला काहीच सांगत नाही. मग ते व्यवस्थित भांडण असो काही असो ते व्यवस्थित हे करतात. तिथे आम्हाला अभ्यासासाठी खूप सारी वस्तू वगैरे आहेत. तिथे अटल लॅब आहे, त्या लॅबमध्ये आम्हाला काही वस्तू वगैरे बनवता येतात, की आपण मोटरपासून काही वगैरे बनवायचं असेल तर आपल्याला तिथे सगळं सामान वगैरे मिळतं. तिथे आम्हाला लायब्ररी पण आहे. त्या लायब्ररीमध्ये खूप सारी पुस्तकं वगैरे आहेत. आपल्याला जे वाचायचं असेल ते आपण घेऊ शकतो. तिथे लायब्ररीमध्ये टॅबसुद्धा आहेत. त्या टॅबवरून मॅडम आम्हाला काही प्रकल्प करायला सांगतात, बुक मार्क्स वगैरे. त्यानुसार आम्हाला आम्ही अभ्यासातसुद्धा कमी असलो तरीसुद्धा स्किलमध्ये आम्ही जास्त असतो. आता स्किलमध्ये आम्हाला म्युझिकसाठी तिथे म्युझिक टीचर असतात, डान्स टीचर असतात. आणखी आम्हाला खूप सारे वाद्य आहेत तिथे वाद्य, ढोलकी, तबला, गिटारसुद्धा आहेत. तिथे आम्हाला सगळ्यासाठी टीचर्स असतात वेगवेगळे. आम्हाला क्लास असतात. तिथे म्युझिक जर आपल्याला गाता जास्त चांगलं येत असेल तर आपण त्या गाण्यानुसार क्लस्टर, रिजनल ते सुद्धा करू शकतो. म्हणजे आपल्याला तिथे मोफतमध्ये, जर आपल्याला अभ्याससुद्धा येत नसेल तर आपण गाण्याच्या माध्यमातून सुद्धा तिकडे कुठे जाऊ शकतो. तिथे डान्सने सुद्धा नॅशनल वगैरे होतात, म्हणजे ज्याच्यानुसार आपल्याला बक्षीस वगैरे पण सुद्धा काही मिळू शकतात. आता तिथे ढोलकीने सुद्धा काही नॅशनल गेलेले आहेत, म्हणजे त्यानुसार आपल्याला बक्षीस वगैरे मिळतात. तिथे खेळ म्हटलं तर खेळाची खूपच जास्त आहे. तिथे आम्हाला खेळासाठी पी-टी मॅडम असतात. त्या पी-टी मॅडम सकाळी आमची पी-टी घेतात आणि दुपारून आमचे हे घेतात खेळ. त्या खेळामध्ये आमचे क्लस्टर जातात. तिथे क्लस्टर जातात हँडबॉल, कबड्डी, हॉलीबॉल, खो खो, योगा, असे खूप सारे क्लस्टर वगैरे जातात. क्रिकेट, तिथे आपल्याला सगळं खेळायची संधी मिळते. जर माझ्यात हँडबॉलची अशी आवड असेल किंवा मला ते येतं जास्त, मी त्याच्यानुसार करू शकते. माझं एमसुद्धा त्याच्यानुसार घडू शकते. असं तिथून आपल्याला नवोदयमधून मिळतं. आता अशी सुविधा आता आपल्याला कुठे बाहेर मिळत नाही. तर त्या ॲल्युमिनी मीटने पण असंच सांगितलेलं आहे की ना, आपली
अशी सुविधा आपल्याला कुठेच मिळणार नाही की जी नवोदयमध्येच आहे. तिथले शिक्षक, तिथली वागणूक वगैरे आता तिथे हॉस्टेल आहे, हॉस्टेलसुद्धा आता तिथे वॉर्डन पण आहेत आपल्या हे याच्यासाठी. वॉर्डन मोठे हाऊस. तिकडून आमच्या शाळेचे 2 पार्ट झालेले आहेत. तर एका साईडने हॉस्टेल आहे, एका साईडने स्कूल आहे. तर आम्हाला जास्त चक्रा कराव्या लागतात, पण त्याच्यात आमचं व्यायामसुद्धा होतं. आणि आम्हाला तिथे दर महिन्याला डोक्याला तेल भेटतं, खोबऱ्याचं तेल, अंगाचं साबण, कपड्याचं साबण, आणखीन पावडर वगैरे असे काही मिळतात, जे कपडे धुवायला वगैरे आम्हाला सोपे जाईल. आणि तिथं म्हणजे कसं आहे, आता घरी असले की ना आपण कसं म्हणतो, मम्मी कपडे धुई. आता मम्मीचे अनुभव आपल्याला येतात. आपण तिथे कपडे धुतो. आम्ही तर तिथे 2, 4, 5 दिवसानंतर धुतो आणि मम्मी ते दररोज धुते आणि आमचे कपडे फक्त माझेच असतात. आणि मी असा विचार करते की ना आपण घरी असलो, आपली मम्मी आपले दररोज कपडे धुते आणि ते सुद्धा आपल्या पूर्ण परिवाराचे. तर कसं धुत असेल मम्मी? तर आपल्याला तिथे अनुभवसुद्धा येतो की ना आपली मम्मी कशी करत असेल, कसे कामं करत असेल. मग तिथे स्वावलंबी व्हावं लागतं, म्हणजे तिथे स्वतःची कामं स्वतः करावे लागतात. तिथे सगळं आहे, फक्त हाऊसमध्ये सगळंचे सगळं आहे. त्याच्यानुसार आपल्याला असं कळतं की मम्मी कसे हे करते वगैरे. मग आपण घरी गेले की कसं, शाळेतून गेले की इकडून असं बॅग फेकून देतो आणि मस्त जेवतो वगैरे काही करतो. पण तिथं गेलं की तसं नाही. तिथं आम्ही जर शाळेतून गेलो की तिथून व्यवस्थित बॅग आपल्या जागेवर ठेवून देतो, व्यवस्थित कपडे वगैरे काढतो, हातपाय तोंड धुतो आणि मग जेवतो. मग तिथं असं वाटते वा मम्मी कसंच आवरत असेल. आपल्याला आपला अनुभव येतो म्हणून आपण नीट ठेवतो. यानुसार आपल्याला आपल्या आईची पण नवोदयमध्ये हे कळते आणि आपण स्वावलंबी सुद्धा होतो. आम्हाला तिथे सगळे सब्जेक्ट आहेत. आता मी जेव्हा गावातल्या शाळेत होती तेव्हा मला एवढं काही शिकायला नव्हतं. मला सायन्स पण काही माहीत नव्हतं. नाही असेल आमच्या शाळेत आत्ता पण असेल सायन्स, पण एवढं काही आपल्याला तिथल्यासारखं डीपमध्ये शिकवत नाही. आणि तिथे असे जे ॲल्युमिनी मीट येतात, म्हणजेच जे की डॉक्टर वगैरे झालेले येतं, ते तिथे वर्षातून एकदा किंवा 2दा तरी तिथे कॅम्प ठेवतात. कशासाठी? आपण जेव्हा नवोदयमध्ये होतो तेव्हा आपल्याला कशी सुविधा मिळायची तशी यांनासुद्धा मिळाली पाहिजे. तिथे आम्हाला ती आहे, पण मग जर त्याच्याहून जास्त ते प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे त्याच्याहून जास्त सुविधा तिथून देतात ते. त्याच्यानंतर आमच्या शाळेमध्ये लायब्ररी, कम्प्युटर लॅबसुद्धा आहे. कम्प्युटर लॅबमध्ये आम्हाला यूज होतो. आम्हाला कशासाठी की आम्हाला जर सरांनी एखादा असाइनमेंट देतात, सर प्रत्येक सब्जेक्टचा असाइनमेंट असते की पेपरच्या अगोदर आपल्याला काही आलं पाहिजे म्हणून परीक्षा. तर त्यामध्ये जर आपल्याला काही माहिती पण काढायला सांगितली असेल तर माहिती वगैरे आपण तिथून काढू शकतो. तिथे दररोज असेंब्ली होते. त्या असेंब्लीमध्ये प्रत्येक हाऊसचा चार्ज असतो. प्रत्येक हाऊसला बॉईज हाऊस, मग गर्ल्स हाऊस असं असतं. तिथं त्या स्टेजवर बोलायचं सगळ्यांना असा हे भेटतो. सगळ्यांना असं कोणी नाही की मी स्टेजवर गेलेली नाही, बोललेली नाही. वर्षातून एकदा तरी सगळ्यांना मिळतो, कारण 500 जणांना तर वर्षातून एकदा तरी मिळणं हे जास्तच आहे. असेंब्लीमध्ये आपल्याला स्टेज डेअरिंग येते किंवा आपण कुठं बाहेरगावी गेलो, म्हणतात ना की हे नवोदयची मुलं आहेत. जर आपल्याला तिथं बोलता नाही आलं तर मग नवोदयच्याच मुलांचं काही होते ना, म्हणून आपल्याला तिथे असेंब्लीमध्ये स्टेज डेअरिंग शिकवल्या जाते. तिथे 26 जानेवारीला खूप सारे कार्यक्रम वगैरे होतात. तर स्पीच, डान्स वगैरे घेतात. की त्यांचे अनुभव आपल्याला कळायला पाहिजे. आता जी असेंब्ली होती त्या असेंब्लीमध्ये थॉट, न्यूज असे काढतात. त्यासाठी कम्प्युटर लॅबसुद्धा यूज केला जातो. आमच्या स्कूलमध्ये खूप सारे लॅब आहेत. तिथे आमचे खूप सारे सण झालेले आहेत. होळी, तिथे आमचे झालेले सण होळी, ॲल्युमिनी मीट. तिथे आमची होळी, ॲल्युमिनी मीट, आणखीन रक्षाबंधन असे खूप सारे आमचे सण झालेले आहेत. तिथून आम्हाला असं कळतं की आपण जे घरी बनवतो ते सुद्धा होतात तिथे. आता तिथे ॲल्युमिनी मीट का बरं होते की जे झालेले येतं की डॉक्टर, पोलीस असे बनलेले येतं की त्यांचा अनुभव आपल्याला समजला पाहिजे. म्हणजेच की ते डॉक्टर झालेले येतं, हे कसं काय झालं आहे, किंवा हे नवोदयमधूनच होते की हे काय झालं आहे, त्यांनी कसा अभ्यास केला, हे त्या ॲल्युमिनी मीटमधून आपल्याला समजते.
ॲल्युमिनियम मीट म्हटलं की आम्हाला तिथे फक्त ॲल्युमिनियम मीटमधून आम्हाला ते समजते. त्यावेळेस आमचं तिथे परीक्षा होते. त्या परीक्षामध्ये आमचं PWT1, PWT2, PWT3, PWT4 आणि टर्म 1 टर्म 2 होतो. टर्म 1 केव्हा होतं? आपण जेव्हा दिवाळीनंतर दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर एक PWT1 होते वर्षाची आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या अगोदर PWT1 होते. यानुसार आपल्याला आणि जेव्हा आपण सुट्ट्यातून जातो तेव्हासुद्धा एक परीक्षा होते. जो प्रकल्प दिलेला असतो की त्यातून आपल्याला काही प्रकल्प दिलेला असतो की तो विद्यार्थ्यांनी केलेला आहे की नाही. तो केलेला असेल तर त्यांनी लक्षपूर्वक केला की नाही याच्यासाठी उन्हाळ्यातून केले की एक परीक्षा घेतात. त्या परीक्षेमध्ये ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांना बक्षीससुद्धा दिलं जातं. ते बक्षीस दिल्याचा हाच मुद्दा आहे की सगळ्यांनी असा प्रयत्न केला पाहिजे की आता वाटतेच ना की याला बक्षीस मिळू राहिलं तर मला पण मिळालं पाहिजे, म्हणून आपणसुद्धा अभ्यास करू यासाठी ते बक्षीस देतात. नवोदयमध्ये तर असं खूप सारं शिकायला मिळते. म्युझिकसुद्धा आहे. म्युझिक, डान्स, नृत्य वगैरे सगळं शिकायला मिळते. तिथं स्पोर्ट्ससुद्धा चांगलं आहे. आता स्पोर्ट्स डे होता त्या दिवशी आमच्या स्कूलमध्ये ते मोठाले जे फुटबॉल प्लेयर आले होते, फुटबॉल कोच, त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की हे कसं खेळायचं, हे कसं वगैरे असतं आहे. आता मी जे मुद्दे सांगितलेले आहेत ते याच्याहून जास्त खूप सारे मुद्दे आहेत, पण आता मी सांगून एवढी थकेल कारण नवोदयमध्ये सांगायसाठी खूप सारे आहे. तुम्हीसुद्धा एवढे लाभ घेण्यासाठी नवोदयच्या परीक्षेची तयारी करू शकतात. जे आता 3री, 4थी, 5वीमध्ये 5वीमधल्याची आता तयारी करणं खूप अर्जंट आहेत, कारण नवोदयमध्ये हे लाभ घेण्यासाठी नवोदयची परीक्षा 5वीत असते. 3री, 4थी यांना माझी नम्र विनंती आहे, जर यांना लाभ घेण्याचे असेल तर यांनी नवोदयच्या परीक्षेची तयारी करावी. धन्यवाद.